रमा राघव मालिकेच्या आजच्या भागात लिंबू सरबत पिऊन झाल्यावर सगळे तिथून निघून जातात. विक्रम कॉलेजमधल्या गप्पा मारायला चालूच ठेवतो. विक्रम म्हणतो रमा कधी कोणाच्या प्रेमात पडली नाही, पण एकतर्फी प्रेम खूप जण करायचे तिच्यावर. ते तिला आवडायचं नाही. मी पण होतो त्या लिस्टमध्ये, पण माझी कधी हिंमत झाली नाही तिच्यापर्यंत पोहोचायची. मंगेश म्हणून एक जण होता, तो मात्र हिला सतत प्रपोज करायचा. एक दिवशी असं झालं नाही की रमाने त्याला खूपच जास्त झापलं. कॉलेजसमोर माफी मागावी लागली त्याला. राघव अचानक गाडी मध्येच थांबवतो. रमाला विक्रमने मंगेशचा विषय काढलेला अजिबात आवडत नाही आणि राघवला वाटतं की हा मंगेशच परत आला असेल आणि रमाला त्रास देत असेल. राघव विक्रमला विचारतो की हा मंगेश कोण आहे. तेव्हा विक्रम म्हणतो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. रमाने कधीच एंटरटेन नाही केलं त्याला. थोड्या वेळात रमा आणि राघव घरी पोहोचतात. राघव रमाला सामान आत नेऊन ठेवायला सांगतो. राघव म्हणतो तोवर मी यांना सोडून येतो, मग आपण जेवायला जाऊ. मंगेशचा विषय राघवच्या सारखा मनात येत राहतो. विक्रम बोलतो की मला नाही वाटत की त्याने अजून लग्न केलं असेल. राघव विक्रमला विचारतो हा मंगेश आता कुठे असतो. विक्रम सांगतो की तो आलाय परत नाशिकमध्ये. नंतर राघव विक्रमला सोडतो. विक्रमला वाटतं की राघवच्या मनात संशयाची ठिणगी पडलेली आहे. आता लवकरच रमा राघवपासून दूर जाईल. राघव घरी परत येतो आणि थोड्या वेळासाठी रमासोबत बोलत नाही. रमाला वाटतं विक्रमच्या बोलण्यामुळे राघवला राग आलाय आणि तो माझ्याशी बोलत नाही. नंतर ती राघवला समजावू लागते इतक्या गोष्टी झाल्या की मला पास्ट बद्दल काही सांगायचा कधी विषयच नाही आला. विक्रमने तो विषय का काढला ते समजलंच नाही मला. मी फक्त एकदा आणि एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडले आणि तो म्हणजे तू आहेस. राघव म्हणतो माझा स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे, त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ. नंतर दोघेही बाहेर खायला जातात. विक्रम आणि चित्रा सुद्धा त्या दोघांचा पाठलाग करत असतात. ते दोघं लांब गाडीमध्ये बसून त्या दोघांना बघत असतात. राघव रमाला म्हणतो की आपल्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही आणि त्यात तू जो त्याग केला आहेस ना, त्यासमोर मला दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची वाटत नाही. जे घडलं ते घडलं, आता त्याचा विचार करत बसायचा नाही. रमा राघव एकमेकांच्या आणखीन जवळ येतात. चित्रा विक्रमला सांगते संशय हा राघवचा स्वभावच नाहीये, विश्वास हा त्याचा स्वभाव आहे, म्हणून तो रमाच्या नजरेत नेहमी मोठा ठरतो. विक्रम म्हणतो मग मला रमा कधीच मिळणार नाही का? तसं झालं तर राघवला मी सोडणार नाही. चित्रा विक्रमला म्हणते शांत हो. बायकोवर जीवापाड विश्वास ठेवणाऱ्या माणसांची एक सवय असते, बायकोवर येणाऱ्या संकटांना ते स्वतःवर घेतात. हा जो कोणी मंगेश आपण त्याच्यासमोर उभा केलाय ना, त्याला धडा शिकवल्याशिवाय राघव शांत बसणार नाही. तो मंगेशच रमाला राघवपासून लांब करेल आणि तुला रमाच्या जवळ. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव दळण घेऊन येतो. राघवच्या चेहऱ्याला लागलेलं पीठ रमा पुसते. राघव परत पीठ लावून घेतो. रमा परत पुसते. राघव परत पीठ लावतो. रमा म्हणते बायकोसोबत मस्करी करतोयस का? नंतर ती स्वतःच पीठ घेऊन त्याच्या मागे धावत जाते. अचानक सिलेंडर घेऊन एक जण येतो. त्या सिलेंडरवाल्याला देण्यासाठी पैसे शोधत असताना राघव सगळे चिल्लर खाली पाडतो. नंतर दोघंही ते चिल्लर एकत्र गोळा करत बसतात. तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.